आबा अहो आबा काय झालं आता कसलं टेन्शन घेतलंय तुम्ही? अहो आबा बोला की. काय बोलायचं राहिले माझ्या आई. अगं आवाज गेला होता माझा. नसता आवाज आला तर काय झालं असतं माझं आयुष्यभर मुख्य ना सगळं. त्याचं टेन्शन घेतलंय मग कशाचं टेन्शन घ्यायचं? अहो आबा पण तुम्हाला कळतं का काय? तुमचा आवाज गेला टेन्शन मला आलतं. मी एवढे दवाखाने केले इकडे तिकडे जाऊन सगळ्यांना विचारत होते कशाने गेला असेल काय मला टेन्शन आलं होतं मरणाचं. तुम्हाला बोलता येईना हा त्याच्यात. ना. मला किती टेन्शन आलं माहिती का तुम्हाला. सगळ्यांना विचारत होते काहीतरी उपाय सांगा आबांचा आवाज येईन असं मला काहीतरी सांगा. शेवटी आपण त्या गुप्ते डॉक्टरांकडे गेलो त्यांनी ती मेडिसिन दिली त्यांनी आवाज आला. नाही खरे 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 बरं का. नाही तिच्या आईला ते टेन्शन आलं मला की माझ्यामुळे तुला किती टेन्शन आहे. हा त्याच्या आईला ते सध्या मला भेटलं. मला खोकला होता थोडासा पण त्याला विचारलं काय आहे का रे बाबा औषध. त्यांनी काय ते जडीबुटी काय डांबराच्या गोळ्या आणल्या का त्याच्या आईला त्या शेंद्राच्या गोळ्या चालल्या. मला केलं ना आवाज. सध्या तसलं दलिंदर आहे त्याला कुत्रा विचारत नाही. हा ना राहू दे. त्याला गावात किंमत देत नाही कोणी. आणि तुम्ही त्याच्याकडून औषध गोळ्या घेताय बाई. डॉक्टर काय मी होती का गावात? चुकलं माझं चुकलं बाबा. मी आता नाही असं काय टेन्शन घेणार आणि तुला पण नाही ठरा द्या बरं का. किती टेन्शन देता बरं तुम्ही. आता काय? माग पण सध्याच्या ते मेहुणीचं प्रकरण केलं तिचा हात धरला त्या राणीचा. तिथं पण मला पाया पडावं लागले तिचे जाऊन. ते कशा उकरून काढते आता. कशाला उकरून काढते म्हणजे तुमच्यामुळे एवढं सगळं प्रकरण होतं की नाही. अगं माझे ते सोशल वर्क मी आपलं म्हणलं हात धरून बघा किती बाजू. सोशल वर्क माझ्यासाठी बरं सोशल वर्कर जागा होत नाही तुमचा. तिकडे बरं सोशल वर्कर झक मारतो. झक बाबा मी झक मार माझ्या पाया पडू का माझ्या आता त्याच्या आईला. नाही बाबा तुम्ही असे प्रकरण करताना मला इतकं टेन्शन येतं ना कधी कधी. मी तुला शब्द देतो आता इथून पुढे मी कुठलंही प्रकरण करणार नाही बस. काय आबा माग पण ते गांजा पिऊन फिरले कुठेतरी त्या मित्राला घेऊन आले कोणत्या तरी घरी. तुम्ही माहिती का रात्रीचं हो का? तो मित्र सारखा म्हणत होता हिला उचलू काय हिला उचलू काय. अगं नाही 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 अगं तो कोणतं तिच्या आईला माझ्या लक्षात नाही. आता गांधाडे आमचे मित्र मंडळी नाव गाव काय माहिती. तसल्या मित्रांना घरी नका घेऊन येत जाऊ ना. अगो ते अरे हा आता माझ्या लक्षात आलं बरं का. नंतर तो मला बोलला ती मूर्ती उचलायचा प्रयत्न करत होता म्हणून मला ही मूर्ती उचलू का ही मूर्ती असं तू ऐकलं हिला उचलू का हिला उचलू असं झालं ते. अहो पण कशाला गांजा पिऊन हिंडत असता आबा. माता माता माऊली जगदंबा आता नाही मी टेन्शन यार बस ना माग पण ती दारू पिली दारू पिऊन अख्ख्या गावभर फिरले. हा मग पॅन्ट फाटली पार तुमची. अगं मी पायजामा घालतोय ना. तेच ना हा पायजामा फाटले असेल आता काय. मी भाग आहे अरे असं म्हणा तुम्ही नाही होत असं काय दारू पिणारा माणूस काय करतय गावातून हिंडला काय ते पायजामा फाटले काय त्यात मुतलं काय पडलं काय होत आता दारू पिणारा माणूस. बरं ते जाऊ द्या. आता नवरात्रीत ती काय केलं. नवरात्रीत तुम्हाला सांगते कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दुधात तुम्ही भांग मिक्स केली. मी अगं मी नाही भांग मिक्स केली. हेच तुमचं गैरसमज होतोय. अगं काय झालं माहितीये का तो साध्या आणि त्याची ती मित्र मंडळी आम्ही त्यांनी मला बोलून घेतलं आबाया आबाया. मग मी तिथे गेलो ते आपलं दूध तापत होतं तर त्याला म्हणलं नुसतं दूध काय टाकताय त्याच्यामध्ये जरा काही फ्रूट टाकते नाही का ड्रायफ्रूट टाका केशर टाका. त्यांनी काय केलं त्याच्या आईला ड्रायफ्रूट टाकलं काय टाकलं पण त्यांनी काहीतरी वस्तू टाकली ती भांगासन. अहो आबा तुम्ही ते पिली आणि त्या मारुतीच्या मंदिरात जाऊन त्याची गदा उचलून आणली. त्या ट्रस्ट वाल्यांनी हाणलं असतं ना तुम्हाला. मला अगं 15 वर्ष जेलमध्ये काय मला कशी मारते. नाही घाबरत आता तुम्हाला. तू असं म्हणलं कसं होईल. अगं काय माहितीये माझ्या आई तुला सांगतो मी एक्झॅक्टली ते पाटील उचलायचा प्रयत्न केला. जाऊ दे आबा मला तर आता ह्याचं टेन्शन आलं की माझं लग्न झाल्यावर तुमचं कसं व्हायचं आताच एवढं. एक काम करू तुझं आपलं लग्न आहे ना घर सावायच करून घेऊ असं गावात करा त्यापेक्षा लग्न. हा गावातच करतो तुझं लग्न. हा 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 बघितलं काय का पोरगा तू. नाही नाही बरं आबा मी जाते मैत्रिणीकडे. चालू दे तुमचं. ते गोळी कुठे ठेवली सांग मला. तिथं कपाटावर आहे ना. अरे देवा जगदंबा त्याच्या आईला पोरगी म्हणावं का आई म्हणावं काय कळत नाही. लय काळजी करते बाबा माझी. चला गोळी खावं जरा पडावं त्याच्या.